देवाशी त्या ठिकाणी आपण अनन्य झालं पाहिजे, संतांशी आपण आपलं जीवन अनन्य केलं पाहिजे आणि नामाशीही आपण आपलं जीवन अनन्य केलं पाहिजे। आणि जर आपण या तिघांशी आपलं जीवन अनन्य जर नाही केलं तर त्याचा तोटा सांगितलाय। काय तोटा आहे? त्वचतील खाणी 84 खाणीमध्ये आपल्याला पचावं लागतंय, हा तोटा आहे। मग तुकोबारांना आपण विचारू, महाराज तुम्ही यांच्याशी तुमचं जीवन अनन्य केलंय का? महाराज म्हटले हो, आम्ही या तिघांशीही आमचं जीवन अनन्य केले, आम्ही आमचं जीवन देवाशी अनन्य केले, आम्ही आमचं जीवन संतांशीही अनन्य केलंय आणि आम्ही आमचं जीवन नामाशी सुद्धा अनन्य केलंय। मग महाराज म्हणतात आम्ही देवाशी आमचं जीवन अनन्य केलंय। काय पुरावा आहे? एक धरीला चित्ती, पती आमिर कुमाईचा पती, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती। महाराज म्हणतात की आम्ही आमचं जीवन देवाशी अनन्य केलंय। बरं महाराज तुम्ही तुमचं जीवन देवाशी अनन्य केलंय, पण संतांशी अनन्य केलंय का? महाराज म्हटले संतांशी सुद्धा आम्ही आमचं जीवन अनन्य केलंय। कसं? संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा। ठीक आहे महाराज, तुम्ही तुमचं जीवन संतांशी सुद्धा अनन्य केलंय, पण नामाशी अनन्य केलंय का? महाराज म्हणतायत की नामाशी सुद्धा आम्ही आमचं जीवन अनन्य केलंय। कसं? एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम। आणि काके काम नाही आता, आणि काके काम नाही आता, आणि काके काम नाही आता, मोडणी या वाटात सुखदुसार, मोडणी या वाटात सुखदुसार। एक गाव आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता। तुकोबाराय म्हणतात की आम्ही आमचं जीवन या तिघांशीही अनन्य केलं।